नमस्कार श्रोतेहो, आपण गंगीचं लगीन ह्या कथेचा पहिला आणि दुसरा भाग आत्तापर्यंत ऐकलात. आज गंगीचं लगीन या कथेचा तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले. लग्न घरासमोरील मोठ्या अंगणातच करायचे ठरले. सदाभाऊंनी दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाईकांना व काही जवळच्या शेजाऱ्यांना बोलवून घेतले. कुणाला फुले, फोटोग्राफर, मांडव, किराणा, स्वयंपाकाची भांडी, स्वयंपाकी, सतरंजा, वाढपी अशी एक ना अनेक यादी. प्रत्येकाला एक एक कामाची जबाबदारी त्यांनी सोपवली. शारदाबाईंनीही घरी अनेक जणींना मदतीसाठी बोलवून घेतले. सगळ्या जणी लग्नकार्य असल्याने अगदी आनंदाने आपला खारीचा वाटा उचलत होत्या. रुखवताचे पदार्थ तयार होत होते. ते अगदी सुंदर टोपल्यामध्ये ठेवून त्यावरती आकर्षक सजावट केली जात होती. करंजीवर गंगू आणि तिच्या नवऱ्याचे नाव रंगवताच गंगू अगदी लाजेने चूर होऊन गेली. कुणी अक्षता रंगवण्यासाठी घेतल्या, कुणी त्या एका छोट्या पिशव्यामध्ये भरू लागल्या. अगदी आनंदी आनंद होता. गप्पा मारता मारता हात सरसर हलत होते. बांगड्यांची किणकिण आणि हास्याचे फवारे उडत होते. तेवढ्यात शेजारच्या तनूवहिनी गंगूला उद्देशून म्हणाल्या, "काय मग पाहुणेबाई, लग्न झाल्यावर आम्हाला विसरू नका म्हणजे झालं. नाहीतर आता वहिनी करायचे आणि लग्नानंतर हम और तुम, बस." सगळे हसायला लागले. तशी गंगू लाजतच म्हणाली, "का हो वहिनी, नका माझी फिरकी घेऊ. कशी विसरेन हो तुम्हाला? तुम्हीच तर पाहुणे आल्यापासून ते लग्नापर्यंत सर्व काही करता. तुमच्याशिवाय आहेच कोण?" तनू वहिनींनीही गंगूकडे पाहून मान डोलावली. दुसऱ्या दिवशी शारदाबाईंनी घरातील सर्व कामे लवकरच आटोपली. कारण आज मुहूर्ताची खरेदी होती. लग्नाचा बस्ता काढायचा होता ना. सदाभाऊंनी एक 4 चाकी गाडीच ठरवलेली होती. काही भावकीतील मंडळी, काही मोजके शेजारी यांना घेऊन लवकरच निघायचे होते. शारदाबाईंनी, "अगं ए तनू, गाडी केव्हाची आले?" म्हणत तनू वहिनीला हाक मारली. भावकीतील काही बायकांना अगदी आग्रहाने बोलवून आणली. गंगूही तयार होऊन गाडीत बसली. आज तिच्या पसंतीने लग्नाच्या साड्या घ्यायच्या होत्या ना. आणि गाडी तालुक्याच्या दिशेने धावू लागली. तालुक्याच्या मध्यवर्ती बाजारपेठेत गाडी थांबली. सगळी मंडळी पटापटा उतरली. चहा पाणी झाले आणि सर्व बायका पुरुष मोठ्या दुकानात बस्ता बांधायचा ठरला. मागणीनुसार दुकानदार सर्वांना साड्या दाखवत होता. गंगूच्या पसंतीनुसार एक एक साडी निवडली जात होती. हळदीची, अक्षताची, विड्याची, साखर साडी अशा सर्व साड्या, टॉवेल, टोपी, इतर आहेराचे साहित्य असा बस्ता बांधला. मग सोनाराचे दुकान गाठले. मंगळसूत्र, विधीसाठी लागणारे साहित्य खरेदी झाले. लग्नाच्या आदल्या दिवशी सर्व सुहासनींनी हळद दळण्यासाठी जात्याची सजावट केली. मुहूर्तमेढ रोवली. पारंपरिक गाणी म्हणत म्हणत हळद काढली. काही सुवासिनींना पुरणपोळीचे जेवण वाढले. त्यांची खणा नारळाने ओटी भरली. मग गंगूला मेहंदी काढण्यासाठी बऱ्याचशा मैत्रिणी जमल्या. कारण मेहंदीनंतर गंगूला लग्नाचा चुडा घालायचा होता ना. दुपारी सलमा कासारीन बांगड्या भरण्यासाठी आली. तिने सर्वांना बांगड्या भरल्या. नवरीचा चुडा भरला. संध्याकाळी हळदीचा कार्यक्रमही जोरात चालला. सर्वजण अगदी लहान होऊन नवरीसह एकमेकांना हळद लावत होते, नाचत होते, पाण्याचे फवारे उडवत होते. वेगवेगळ्या पोजेसमध्ये गंगू ही फोटोग्राफरांना पोज देत होती. हातावरची मेहंदी, हळदीची साडी, हिरवा चुडा, मोकळे सोडलेले केस यात तर ती अधिकच उठून दिसत होती. लग्नाचा दिवस उजाडला.
अगदी भल्या पहाटेपासूनच सर्वांची लगबग सुरू झाली. पाहुणे मंडळी तयार झाली. रुखवताचे सामान लावणे, स्टेजची सजावट, भटजींच्या सामानांची यादी, साऊंड लावणे, नवरा नवरींचे हार तुरे, बाशिंग, अक्षदा इत्यादी. सामान योग्य वेळी पटकन हाताशी येईल असे ठेवणे, अशा बऱ्याचशा कामात ही मंडळी व शेजाऱ्याने अक्षरशः स्वतःला झोकून दिले. कोणी स्वयंपाकासाठी लागणारी भांडी असू देत किंवा किराणा सामान असू दे, ते स्वयंपाकापर्यंत पोहोचवण्याचे काम पुरुष माणसे करीत होती. इकडे स्त्रियाही सर्व घरचे पटापट उरकत होत्या. कारण दारातच लग्न असल्याने घरात पाहुण्यांची वर्दळ वाढणार होती. एव्हाना सकाळचे 10 वाजत आले होते. इकडे गंगू छान हिरवीगार साडी नेसून साखरपुड्यासाठी तयार झाली. सोबत मीना व इतर मैत्रिणी होत्याच. नवऱ्या मुलानेही छान सफारी घातली होती. डोक्यावर फरची पांढरी शुभ्र टोपीही शोभून दिसत होती. भटजींनी मंत्रोच्चार करीत एकमेकास अंगठी घालण्यास सांगितली आणि सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात साखरपुडा पार पडला. आता घाई सुरू झाली ते अक्षदांची. गंगूने निवडलेली साडी लाल आणि हिरव्या रंगसंगतीची होती. काठावर सोनेरी नाजूक नक्षीकाम केलेली. ती अगदी लक्ष्मीसारखी दिसत होती. तिने नाकात नथ घातली. लांबसडक केसांचा सुंदर अंबाडा बांधून त्यावर गजरा माळलेला होता. मोजकेच दागिने घातले. हिरवागार चुडा तिच्या शृंगारात जणू 4 चांद लावत होता. तिला मंडपात आणण्यात आले. नवरा मुलानेही का शाही शेरवाणी परिधान केलेली. डोक्यावर साजेसा फेटा, गळ्यात चेन आणि त्याच्या पाठीमागे तलवारीला लिंबू धरून राहिलेला मुलगा का ऐट होती त्याची. वा वा. भटजींनी अंतरपाठ धरला. भावी वधूवरांना आमने सामने उभे केले व मंगलाष्टके म्हणण्यास सुरुवात केली. शेवटच्या वाजंत्री बहुगलवलान करणे या अष्टकेबरोबरच वधूवरांनी एकमेकांना हार घातले. बाहेर फटाक्यांचे फवारे उडले. मंडपात सर्व वऱ्हाडी मंडळींनी टाळ्यांच्या कडाक्यात सोहळा संपन्न झाल्याचे सांगितले. इकडे गंगू आणि विजय आयुष्यभराचे जोडीदार झाले. आयाबायांनी माईकचा ताबा घेतला आणि गाणी सुरू झाली. पोरी रडू नको ग, रडू नको मांडवा दारी, तुला दिलं नाही ग, दिलं नाही परक्या घरी. तुझी सासू कशी ग, सासू कशी दिसत्या आईवानी, तुझा सासरा कसा ग, सासरा कसा दिसतो बापावानी. पोरं रडू नको ग, रडू नको मांडवा दारी, तुला दिलं नाही ग, दिलं नाही परक्या घरी. तुझी नणंद कशी ग, नणंद कशी दिसत्या बहिणी वाणी. पुरी रडू नको ग, रडू नको मांडवा दारी, तुला दिलं नाही ग, दिलं नाही परक्या घरी.